लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली. 25 सप्टेंबरपासूनच्या सकाळपासूनच ही सुरुवात झाली. मग तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना. तुमच्या मैत्रिणीला पैसे आले, तुमच्या बहिणीला आले, तुमच्या शेजारणीला आले, पण तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. कारण की व्हिडिओमध्ये एक अशी छोटी गोष्ट सांगणार आहे की ती जर तुम्ही तात्काळ केली तर तुम्हाला पैसे येणार आहे. कारण की आता या महिलांना पैसे मिळणार नाही. 29 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहत राहाल, पण कदाचित तुम्हाला पैसे येणार नाही. तर तुम्हाला लाभ मिळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट करणं गरजेचं आहे. जर आजही पैसे आले नसतील तर तात्काळ हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, स्किप न करता पहा. झालं असं की एक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी छोटीशी गोष्ट सांगण्यात येईल की ज्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की पैसे नेमकं केव्हा येतील. कारण की अजून 1-2 दिवस बाकी आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात आयोजित झालेला आहे. मग आता 25 तारखेपासूनच पैसे टाकायला सुरुवात झाली. म्हणजे 4 दिवस आधीच पैसे टाकायला सुरुवात झाली. आता काही महिला म्हणजे 25च्या सकाळपासूनच सुरुवात झाली. काही महिलांना सकाळी पैसे आले, काहींना दुपारी आले किंवा काहींना दिवसभर आले. मग आता महिलांमध्ये प्रचंड चुरस आहे, प्रचंड चौकशी आहे, शंका आहे का मला का नाही आले. काहीला एकही हप्त्याचे पैसे आलेले नाही. आमच्या ज्या व्हिडिओला कमेंट आलेल्या आहेत तर त्या कमेंट देखील तुम्ही पाहू शकता. जबरदस्त कमेंट त्या ठिकाणी आलेले आहे. कमेंटमधून आम्ही अंदाज घेतला की भरपूर जवळपास असं लक्षात येते की जवळपास 50-60% महिलांना आज पैसे आलेले नाही आहे. मग या महिलांना पैसे कधी येतील कमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता. काही महिलांनी अगदी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, थँक्यू म्हटलेलं आहे. मग पैसे तुम्हाला केव्हा येतील, पैसे येण्यासाठी काय करावं लागेल. आता सगळ्यात आधी हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की पहिला हप्ता जो आला होता तो 17 ऑगस्टच्या दरम्यान जो पहिला कार्यक्रम झाला होता पुण्यामध्ये. आता लक्षात घ्यायचं एक गोष्ट, कारण ही गोष्ट लक्षात घेतली तरच तुम्हाला पैसे येण्याच्या संदर्भात पूर्ण माहिती कळू शकते आणि शंका क्लिअर होऊ शकतात. कारण व्हिडिओ पूर्ण पात्र तो जर बघितला नाही तर कदाचित बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही. काय आलं, 17 ऑगस्टला पहिला कार्यक्रम झाला होता. तर त्यामध्ये पैसे 14 तारखेपासून 17 म्हणजे 14 तारखेलाच पैसे टाकायला सुरुवात झाली होती. मग आता त्यामध्ये जवळपास 1,07,00,000 महिलांना पैसे देण्यात आले होते, असं ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. मग आता 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्टचा लाभ वितरित करण्यात आला होता, म्हणजे 3,000 रुपये. मग आता तुम्हाला आम्हाला त्यावेळेसही पैसे आले नाही. तर त्यावेळेसची अंतिम तारीख ठेवण्यात आली होती 31 जुलै. होय, प्रत्येक टप्प्यासाठी एक अंतिम तारीख ठेवण्यात येते आणि आत्ताच म्हणजे 25 सप्टेंबरला तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमची अंतिम तारीख काय आहे हे देखील जाणून घ्या. नेमकं कोणत्या महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत पैसे येतील. नाहीतर तुम्ही वाट पाहत राहताल आणि पैसे येणार नाही. पण तुम्हाला ती अंतिम तारीख असणं महत्त्वाचं आहे. पहिल्या हप्त्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. 31 जुलै आधी ज्या महिलांचे फॉर्म भरले गेले, 31 जुलै आधी ज्यांचं आधार आणि बँक लिंक त्या ठिकाणी पूर्ण झालं, अशा सर्व महिलांना पैसे आले. असे 1,07,00,000 महिलांना पैसे देण्यात आले. त्यानंतर तो दुसरा कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये झाला. कार्यक्रम होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच म्हणजे 29 ऑगस्टपासूनच पैसे द्यायला सुरुवात झाली. यामध्ये 52 लाखापेक्षा अधिक महिलांना पैसे आले. मग आता तुम्ही त्यातही म्हणाल की आम्हाला अजूनही पैसे आले नाही. भरपूर कमेंट देखील आले आहेत की ज्यामध्ये सांगण्यात आले की आम्हाला अजून रुपये देखील आले नाही. तर दुसऱ्या कार्यक्रमात 52 लाख महिलांना पैसे आले. मग त्या महिलांना कोणत्या महिलांना पैसे आले, काय आलं, 31 जुलै नंतर जी काय डेट होती ती वाढवण्यात आली फॉर्म भरण्याची, ती 31 ऑगस्ट करण्यात आली. मग 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली आणि ज्यांचे फॉर्म 24 ऑगस्टपूर्वी त्या ठिकाणी कंप्लीट झाले असतील, तारीख लक्षात घ्या, दुसऱ्या हप्त्यासाठीची तारीख होती 24 ऑगस्ट. आता तिसरा हप्ता जो 29ला होईल किंवा आता तुम्हाला पैसे आलेले नसतील किंवा पुढचे पैसे कसे येतील हे जरी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तरी देखील हा व्हिडिओ पाहत राहा. आता काय झालं, 31ला जो कार्यक्रम झाला तर त्यामध्ये अंतिम तारीख ठेवण्यात आली होती 24 ऑगस्ट. 24 ऑगस्टपूर्वी जर तुमचा अर्ज अप्रूव्ड झाला असेल, तुमच्या आधारला बँक लिंकिंग झाली असेल, या दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर असतील तर आणि तरच तुम्हाला 29 ते 31 ऑगस्टमध्ये पैसे आले. मग त्यामध्ये 52 लाखपेक्षा जास्त महिलांना त्यावेळेस पैसे आले. जुलै आणि ऑगस्टचा लाभ त्यावेळेस वितरित करण्यात आला. आता प्रश्न उरतो तिसऱ्या हप्त्याचा, म्हणजेच जवळपास आता 25 ते 29 या तारखेमध्येच त्या ठिकाणी पैसे येतील. 25ला म्हणजे आज सकाळपासून सुरुवात झाली, 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित केला आहे. तर यामध्ये आता नेमकं कोणाला पैसे येतील, तुम्हाला जर 25ला पैसे आले नसतील, 26ला आले नसतील तर मग काय प्रॉब्लेम झाला असेल. तर महिला व बालविकास मंत्री यांनी एक अंतिम तारीख यासाठी सांगितलेली आहे. आता काय आहे की याच्यामध्ये नेमकं कोणाला पैसे आले तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये काहींनी फॉर्म भरले, तर म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले, काही तांत्रिक बाबीमुळे किंवा तपासणीमुळे ज्यांचे फॉर्म राहिलेले होते असे जे लाभार्थी आहेत किंवा 24 ऑगस्ट नंतर ज्यांचे अर्ज आलेले आहेत, छाननी करून झालेले आहेत, तर अशा सर्व महिलांना जवळपास म्हणजे अशा सर्व महिलांना जे पैसे आहेत तर ते DBTच्या माध्यमातून
25 तारखेपासून 29 तारखेपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच आता मग किती पैसे येतील, तर आता काही महिलांना 4,500 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत. कमेंटमध्ये काही महिला असे म्हणतात की 4,500 रुपये आम्हाला आलेले आहे. मग आता म्हणजे हा लाभ सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही, म्हणजे जुलैचे पैसे आले नाही, ऑगस्टचे आले नाही आणि सप्टेंबरचे, असे तीनही मिळून 1,500 असे 4,500 रुपये येतील. तर साधारणपणे ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या 1,60,00,000 महिला ज्या आहेत, म्हणजे आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात 1,07,000 आणि दुसऱ्या टप्प्यात 52 लाखापेक्षा अधिक, म्हणजे जवळपास 1,60,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचा लाभ मिळालेला आहे. 3,000 रुपये मिळालेले आहे. तर या महिलांना सप्टेंबरचा जो लाभ आहे, म्हणजे सप्टेंबरचा जो लाभ आहे 1,500 रुपये, तर तो 29 तारखेपर्यंत, म्हणजे आता 25 पासून सुरुवात झाली, 26, 27, 28, 29 यामध्ये 1,500 रुपये त्यांना देण्यात येतील. आणि मग उरलेल्या ज्या अशा महिला आहेत की ज्यांना एकही रुपया आलेला नाही, मग ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला असेल, त्यांची स्क्रुटिनी झाली असेल, त्यांचं आधारला बँक लिंकिंग झालं असेल, तर अशा सर्व महिलांना जवळपास 45 ते 50 लाख अशा ज्या महिला आहेत, तर या महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे आता लाभ सुरू झालेला आहे. कदाचित तुम्हाला आज येतील, उद्या येतील, परवा येतील. भरपूर महिलांना आज पैसे देखील आलेले आहेत. तर तुम्हाला देखील जवळपास 1.5 म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचा लाभ एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे की सप्टेंबरचा लाभ मिळण्यासाठी तुमच्यासाठी जी अंतिम तारीख आहे, तर ती 20 ते 25 अशी रेंज महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलं आहे. म्हणजे 20 तारखेपासून 25 सप्टेंबरपर्यंत, 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत ज्यांचे फॉर्म भरले गेलेले आहेत, अप्रूव्ड झालेले आहेत, आधारला बँक लिंकिंग झालेलं आहे, तर अशा सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे येणार आहे. मग अजून जरी पैसे आले नसतील तर काळजी करू नका, तुम्हाला नक्कीच उद्या, परवा म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे हे येणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. नाही आले तर 29ला सकाळी त्या ठिकाणी पैसे पडणार आहेत, कारण की त्या दिवशी तो कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रमाच्या आधीच पैसे येत असतात, असं प्रत्येक वेळेचे आहे. आता त्यातच सोलापूरमध्ये जवळपास 1,36,000 महिलांच्या बँक खात्याला आधारच लिंक नाही आहे. सकाळचा एक रिपोर्ट आहे, त्यामध्ये 1,36,000 महिलांच्या बँक खात्याला आधारच लिंक नाही. मग त्यांनी आता तात्काळ जाणं आहे, त्यांना जर पैसे आले तात्काळ त्यांनी आधार लिंक करून घेणं आहे. त्यांनी त्यांच्या संबंधित बँकेमध्ये जाऊन त्यांचं आधार लिंकिंग करणं गरजेचं आहे. त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, मंजूर आहे, पडताळणी झालेली आहे, व्हेरिफिकेशन सगळं झालेलं आहे. पण त्यांनी हे आधारला बँक लिंक नसल्यामुळे कदाचित त्यांना या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे कदाचित त्यांना आज पैसे आले नसतील, कदाचित त्यामध्ये उद्या येणार नाही. तर त्यामुळे नक्कीच ही गोष्ट तातडीनं करणं गरजेचं आहे. आधारला बँक जे आहे ते लिंकिंग करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील खातं उघडू शकता, ज्यामध्ये IPPBचं जे खातं आहे, तर त्यावर तात्काळ त्या ठिकाणी ज्या दिवशी खातं खोलता त्या दिवशीच त्या ठिकाणी आधार लिंकिंग होऊन जातं. बँकेमध्ये भरपूर टाईम लागतो, 6 दिवस 7 दिवस लागू शकतात. पण तुम्ही तसंही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून किंवा NPCIच्या वेबसाईटवरून देखील तुम्ही ऑनलाईनही घरबसल्या त्या ठिकाणी करू शकता. त्यामुळे लिंकिंग करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला पैसे येण्यामध्ये कुठलीही अडचण होणार नाही.